पनवेलच्या सत्र न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि पक्षाचे प्रवक्ते भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. हा निर्णय झाला आणि त्या क्षणी मंगेश काळोखे हत्या प्रकरणात एक वेगळीच शांतता पसरली. कारण हा निकाल केवळ 2 जामीन अर्जापुरता मर्यादित नाही. तो या प्रकरणाचा तपास ज्या टप्प्यावर पोहोचला आहे त्याची गंभीरता थेट दाखवणार आहे. आज या प्रकरणाला 12 दिवस उलटले असताना न्यायाच्या दिशेने खरंच पावलं पडतायत का? हा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. हा निर्णय 6 जानेवारी 2026 रोजी पनवेल सत्र न्यायालयाने दिला. न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं की तपासातून समोर आलेली माहिती, कॉल रेकॉर्ड्स, आरोपींच्या जबानी आणि गुन्ह्याची साखळी पाहता या टप्प्यावर अटकपूर्व जामीन देणं योग्य नाही. न्यायालयाचं म्हणणं होतं की आरोपी मोकळे राहिल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुधाकर घारे आणि भरत भगत यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. हा निर्णय ऐकल्यानंतर खोपोलीतल्या वातावरणात एक गोष्ट स्पष्ट झाली. हा खटला आता हलक्यात घेता येणार नाही. 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी खोपोलीत जे घडलं ते सर्वांना माहीत आहे. पण आज आपण त्या घटनेत अडकून राहणार नाही. कारण आजचा मुद्दा आहे त्या घटनेनंतर तपास कुठे पोहोचला आणि जामीन नाकारल्यानंतर परिस्थिती कशी बदलते. पोलीस तपासात ही हत्या 20 लाख रुपयांच्या सुपारीवर झाली असल्याचा आरोप पुढे आला. या सुपारी किलिंगमध्ये मुख्य सूत्रधार म्हणून रवींद्र देवकर याचं नाव पोलिसांनी जाहीर केलं. त्यांच्यासह त्यांची 2 मुलं आणि कंत्राटी हल्लेखोर अशा एकूण 12 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या तपासात एक महत्त्वाचा टप्पा आला तो पुण्यातील वानवडी परिसरातून खालिद कुरेशी याला अटक झाल्यानंतर. इथूनच या हत्येचं पुणे कनेक्शन समोर आलं. पोलिसांच्या तपासानुसार सुपारीचा व्यवहार थेट हातोहात झाला नाही. मध्यस्थांमार्फत संपर्क साधला गेला. चौकशीत आदिल शेख याने दिलेल्या माहितीनुसार ईशा शेखमार्फत सुपारी पोहोचल्याचा आरोप आहे. हे सगळे मुद्दे तपासातून समोर आलेले आहेत आणि त्यावर अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की बहुतांश आरोपी पोलीस कोठडीत आहेत, पण एक आरोपी अजूनही फरार आहे. आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण मागोवा घेतला जात आहे. रोख रक्कम कुठून आली, कुठल्या मार्गाने दिली गेली, कोणकोणत्या व्यवहारात सहभागी होते याचा तपास सुरू आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दळल यांनी तपास अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं आहे. मात्र तपास अंतिम टप्प्यात असला तरी कुटुंबासाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या दरम्यान मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनी माध्यमांसमोर येऊन जे वक्तव्य केलं त्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण दिलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पोलीस जे नाव पुढे आणत आहेत तेच खरे सूत्रधार नाहीत. आम्हाला धमक्या येत आहेत. हा आरोप गंभीर आहे कारण तो केवळ भावनिक प्रक्रिया नाही, तर तपासाच्या चौकटीवर प्रश्न उपस्थित करणार आहे. जर कुटुंबाला असं वाटत असेल की अजून काही लोक तपासाच्या बाहेर आहेत, तर त्या शंकेकडे दुर्लक्ष करता येत नाही. याच काळात खोपोली आणि महाड परिसरात आंदोलनं झाली. शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. निषेध मोर्चे काढले गेले. आरोपींना फाशी द्या अशी मागणी ऐकू आली. या आंदोलनामागे संताप आहे, भीती आहे आणि असुरक्षिततेची भावना आहे. कारण सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न घोळतोय. जर राजकीय वैर इतकं टोकाला जाऊ शकतं की घरातला सामान्य माणूस मारला जातो, तर आपण किती सुरक्षित आहोत? राजकीय पातळीवरही संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा जामीन नाकारल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने या प्रकरणात षडयंत्र असल्याचा आरोप पुन्हा ठामपणे मांडला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. काही नेत्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. या आरोप प्रत्यारोपांच्या गोंधळात एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया राजकीय दबावापासून दूर राहिली पाहिजे. कारण सत्य बाहेर यायचं असेल तर तपासाला मोकळा श्वास हवा. न्यायालयीन प्रक्रियेत पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता सुधाकर घारे आणि भरत भगत यांच्याबाबत पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अटक होते का? चौकशी कशी पुढे जाते? त्यातून तपासाला नवीन दिशा मिळते का? या सगळ्या गोष्टींवर या खटल्याचं भविष्य ठरेल. अल्पवयीन आरोपीचा खटला जुनेवाईल न्यायालयात वेगळ्या प्रक्रियेत चालतो आहे. फरार आरोपीचा शोधही अजून सुरू आहे. या सगळ्या घडामोडींचा सामान्य माणसासाठी अर्थ काय, हे इथे थांबून समजून घेणं गरजेचं आहे. हा खटला फक्त एका कुटुंबाचा नाही, तो आपल्या शहरांमधल्या राजकीय संस्कृतीचा आरसा आहे. निवडणूक जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर वैर किती टोकाला जाऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. आणि या सगळ्यात बळी पडतो तो अनेकदा राजकारणात थेट नसलेला घरातला सामान्य माणूस. मंगेश काळोखे यांच्या कुटुंबासाठी न्याय म्हणजे केवळ काही अटका नाहीत. न्याय म्हणजे संपूर्ण सत्य समोर येणं, सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणं आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर संदेश जाणं. 12 दिवस झाले
तपास सुरू आहे, न्यायालय निर्णय देत आहे, पण प्रतीक्षा संपलेली नाही. ही प्रतीक्षा किती काळ चालेल हे सांगणं आज कुणाच्याही हातात नाही. आपण इथे कुणालाही दोषी ठरवत नाही. दोषी कोण, निर्दोष कोण हे ठरवणं न्यायालयाचं काम आहे. पण तपासातून जे समोर येत आहे, त्याकडे शांतपणे पाहणं, प्रश्न विचारणं आणि न्याय प्रक्रियेवर लक्ष ठेवणं हे आपल्यासारख्या नागरिकांचं काम आहे. कारण अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष केलं तर उद्या ती केवळ बातमी राहणार नाही, तर आपल्या आयुष्याचा भाग होऊ शकते. आजच्या व्हिडिओत इतकंच. पुढच्या व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया. धन्यवाद.